नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सार। टोमॅटोचा सार बनवण्याकरता मी कढई ठेवलेली गॅसवर। त्यामध्ये पाणी घालूया। साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचे आहे। आणि मी फ्रेश 5 टोमॅटो घेतले, ते यामध्ये घालूया। आणि 5 मिनिट आपण टोमॅटोंना छान उकडून घेणार आहोत। टोमॅटो मी आधी स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर उकडायला घातले। झाकण ठेवूया 5 मिनिटाकरता। मी हे मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय आणि अर्धी वाटी मी ओला नारळ किसून घेतलेला आहे। आपण नारळाचं दूध बनवणार आहोत टोमॅटो सारमध्ये घालण्याकरता। 3 आल्याचे तुकडे घेतलेत आणि 2-3 छोट्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लसूण मी जास्त नाही घालणार, तो पण आपण यासोबत घालूया। 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती घालूया। आपण काही लाल मिरची पावडर वापरणार आहोत। त्यानंतर यामध्ये ग्राइंड करण्याकरता पाणी घालूया। आणि आपल्याला हा ओला नारळ छान बारीक वाटून घ्यायचा आहे, कारण आपल्याला याचं दूध काढायचं आहे। आपला ओला नारळ छान ग्राइंड करून झालाय। आता आपण याचं दूध काढूया। तर खाली बाउल मांडलाय आणि स्ट्रेनरमध्ये मी हा ग्राइंड केलेला नारळ घातलेला आहे। स्पूननी आपण याला असं दाबून घेऊया। खाली बाउलमध्ये आपलं नारळाचं दूध जमा झालेलं आहे। आणि हा चौथा जो शिल्लक आहे, याला आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून छान वाटून घेऊया। म्हणजे 2दा आपण याचं छान दूध काढून घेऊया। आणि मग हा शिल्लक राहिलेला चौथा आपण भाजीमध्ये स्वयंपाक करताना वापरू शकतो, किंवा याची चटणी पण बनवू शकतो। पुन्हा आपण दुसऱ्यांदा हा नारळ ग्राइंड केलाय। आता याचं दूध पुन्हा काढून घेऊया। आता पूर्ण आपण ओल्या नारळाचं दूध या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि हे दूध आपण टोमॅटोच्या सारमध्ये घालणार आहोत। खूप टेस्टी लागतो हा सार खायला। झालेला आहे आपले हे दूध काढून। 5 मिनिटानंतर आपले टोमॅटो पण छान उकडलेत। पाहू शकता तुम्ही, त्यांना अशा चिरा पडल्यात। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि टोमॅटोंना आपण थोडं थंड करून घेऊया। मी हे मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय आणि आपण उकडलेले टोमॅटो यामध्ये घालूया। आणि यांची आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवणार आहोत। तर मी उकडलेले सर्व टोमॅटो घातलेत। आता आपण याची पेस्ट बनवूया। अशा प्रकारे मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे, दाखवते तुम्हाला। आता आपण टोमॅटो सार बनवूया। तर मी 1 टेबलस्पून गावरान तूप घेतले, साजूक तूप, ते या भांड्यात घातलेलं आहे। तूप आपण छान गरम करून घेऊया। तूप छान गरम झाले। या बाउलमध्ये मी छोटे 2-3 दालचिनीचे तुकडे आणि 3 लवंग घेतल्यात, त्या घालूया। या टोमॅटो सारमध्ये खूप सुंदर सुगंध येतो। 1 मिनिट याला तळून घेऊया। खूपच सुंदर। आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून अख्खे जिरे घालूया। जिरे आपल्याला छान तडतडून घ्यायचे आहेत। जिरे छान फुलले, चिमूटभर हिंग घालूया। त्यानंतर हा कढीपत्ता पण छान तळलेला आहे। आपण याला चमच्यानं असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालूया। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। खूपच सुंदर बनली आपली ही टोमॅटोची पेस्ट। आता आपण यामध्ये नारळाचं जे दूध बनवलेलं आहे बाउलमध्ये, ते घालूया। आणि यामध्ये आपण 1 हिरवी मिरची, आलं लसूण घातलेलं पण होतं। छान मिक्स करून घेऊया त्याला। खूपच सुंदर कलर आलाय आपल्या या टोमॅटोच्या सारला। टेस्टनुसार मीठ घालूया। 1 टीस्पूनपेक्षा कमी मी मीठ घातलेलं आहे। आणि 1 टीस्पून साखर घालूया। साखरेमुळे खूप सुंदर आपली साराची टेस्ट लागते, छान अशी आंबट गोड। 1 टीस्पून लाल मिरची पावडर घालूया। आणि थोडीशी हळद घालूया। आणि पुन्हा छान याला असं मिक्स करून घेऊयात। खूपच जबरदस्त आपला हा
टोमॅटो सार तयार झालेला आहे आणि ओल्या नारळामुळं याची टेस्ट पण खूप सुंदर लागते। छान याला आता आपण मिक्स करून घेऊयात। आपण या टोमॅटो साराला छान मिक्स करून घेतलंय आणि किती सुंदर बनलाय दाखवते मी तुम्हाला। खूप छान। आपण या साराला गरम गरम भातासोबत, खिचडीसोबत किंवा पिऊ पण शकतो आणि खूपच पौष्टिक हा सार बनलेला आहे आणि किती घट्ट पण झालाय। तुम्हाला थोडासा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण मला इतपत घट्ट सार आवडतो। एकदम योग्य कन्सिस्टन्सी आहे या साराची। आता आपण याला 1-2 मिनिट छान उकळून घेऊया, म्हणजे आपला सार छान शिजून निघेल। आता आपण यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालूया वरनं आणि फक्त 2 मिनिट याला उकळून घेऊया। तर 2 मिनिटासाठी आपण यावरती झाकण ठेवूया आणि गॅस मी लो फ्लेमवर केलेला आहे। 2 मिनिट झालेले आहे, झाकण काढूया। आपला सार खाण्यासाठी रेडी आहे। पुन्हा याला आपण एकदा मिक्स करून घेऊया। किती सुंदर बनलाय आणि सुगंध पण जबरदस्त येतोय याचा। विलायची लवंगची फोडणी, वरनं साजूक तूप, खूपच सुंदर लागतो हा सार। आता आपण सार सर्व करूया। खूपच गरमागरम आणि टेस्टी सार तयार झालेला आहे। लहान मुलांना तर हा सार खायला दिला तर त्यांच्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि कलर पण किती सुंदर आलाय आपल्या साराला। आता यामध्ये आपण थोडी हिरवी कोथिंबीर घालूया। तर आपला हा गरमागरम टोमॅटो सार खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला माझा हा गरमागरम टोमॅटो सार आवडला असेल तर प्लीज मराठी सुगरणला सबस्क्राईब करा।